प्रवीण पाटील साहेबांचा वाढदिवस या ठिकाणी मोठ्या हर्षोल्लासामध्ये रक्तदान शिबिर घेऊन होतो आहे. काय सांगाल या निमित्तानं आपण? ॲडव्होकेट CA प्रवीण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हा एक विधायक उपक्रम या ठिकाणी रक्तदानाचा हा चांगल्या पद्धतीनं साजरा होत आहे आणि त्यात सर्वांनी भाग घेतलेला आहे याचा मला फार आनंद वाटतो. आमचं हे जे संस्था आहे ही जी संस्था आहे ती संस्था ध्येयवादी लोकांनी स्थापन केलेली आहे. पूज्य रामानंद तीर्थ आणि गोविंदभाई श्राफ यांनी वाढवलेली ही संस्था त्यांच्या ध्येय धोरणानुसारच या ठिकाणी कार्य करीत आहे. आणि मला असं वाटतं की मराठवाड्यामध्ये महाविद्यालयीन शिक्षणाची पहिल्यांदा बीजारोपण जे आहे स्वामीजींनी केलेलं आहे. त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांनी तिकडे औरंगाबादला जवळपास त्याच वेळेला महाविद्यालयीन शिक्षण हे याची सुरुवात केलेली तिथल्या महाविद्यालयामध्ये. तर हे एक मराठवाड्यामध्ये शैक्षणिक वातावरण महाविद्यालयीन शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याचं श्रेय या दोन महापुरुषांना जातं. आणि आता ही शिक्षणाची गंगा आणि त्याच्या उपनद्या आता पूर्ण मराठवाड्यावर पसरलेल्या आहेत. आज मराठवाडा शिक्षणाच्या बाबतीत अजिबात मागे राहिलेला नाही किंवा तो वरचेवर पुढेच चाललेला आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे आपल्या देशातच नव्हे परदेशात सुद्धा मराठवाड्यातील विद्यार्थी फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी काम करीत आहेत आणि त्यांनी नाव लौकिक मिळवलेलं आहे. ही एक अतिशय अभिमानाची आनंदाची गोष्ट आहे. आज या ठिकाणी प्रवीण पाटील यांचा वाढदिवस या ठिकाणी उत्साहात या परिसरामध्ये साजरा होतो आहे. त्या ठिकाणी जी महान मंडळी काम करून गेलेली आहे त्याच्यापैकी सदाशिवराव पाटील म्हणजे प्रवीण पाटलांचे वडील हे त्यांनी सुद्धा जवळजवळ 2 दशके एवढा काळ तरी या संस्थेच्या करता त्यागमय बुद्धीनं त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीकडे लक्ष दिलं आणि त्याच पद्धतीनं आज उपाध्यक्ष प्रवीण पाटील या संस्थेच्या विकासाच्या दृष्टीनं प्रत्येक गोष्टीकडे बारीक सारीक गोष्टीकडे अतिशय काळजीपूर्वक पाहत असतात. आणि अनेक नवीन गोष्टी त्या ठिकाणी त्यांनी आणलेल्या आहेत. त्या तांत्रिक दृष्टीच्या असोत किंवा शैक्षणिक क्षेत्रातल्या असोत. पूर्ण संस्थेचं स्वरूप आहे जे फिजिकल स्वरूप आहे ते त्यांनी बदललेलं आहे. आज या प्रांगणामध्ये असणारं जे सगळं स्पोर्ट्स ग्राउंड्स आणि इतर गोष्टी ज्या पाहिल्या तर खरोखर म्हणजे एका अतिशय मोठ्या प्रकारच्या शैक्षणिक संस्थेची ती म्हणजे हे आहे जागा आहे हे कोणाच्याही लक्षात येईल. तर पुढच्या काळामध्ये येणारे जे चॅलेंजेस आहेत ते चॅलेंजेस ती आव्हानं पेलण्याकरता या महाविद्यालयाचे किंवा या संस्थेचे विद्यार्थी निश्चितपणानं ते चांगल्या पद्धतीनं फेस करू शकतील अशा प्रकारचं वातावरण या महाविद्यालयात आहे. सर्व महाविद्यालयातले प्राध्यापक काम करणारे सर्व सहकारी शैक्षणिक याच्यात करणारे आणि इतर काम करणारे ऑफिसेसमधले कामगार आणि इतर सर्व प्राध्यापक त्या सर्वांचं या ठिकाणी कौतुक करतो. आणि प्रवीण पाटलांच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांचे वडील सदाशिवराव पाटील प्रवीण पाटील यांच्या जीवनापासून एक अत्यंत मोलाचा धडा घेऊन ही संस्था पुढे कशी जाता येईल याचा प्रवीण पाटलाप्रमाणेच आपण सर्वजण प्रयत्न करूया अशी इच्छा व्यक्त करतो.